आणि ते म्हणजे आपल्या शाळेचे शिपाई काका. तर ते आज शिक्षक दिनानिमित्त मुलांसोबत काय संवाद साधतायत तेच आपण आज या पत्रात पाहणार आहोत. तर चला बघूयात. सर, पण आपण पत्रातूनच का सांगितलं? म्हणजे ती वर्गात येऊन थेट पोरांशी बोलू शकत होती की. अरे कदाचित त्यांना मुलांसमोर किंवा शिक्षकांसमोर मोकळ्या मनाने बोलता येत नसेल, किंवा इथली मुलं आपणपेक्षा खूप श्रीमंत आहेत आणि ते आपणना कधीच एक माणूस म्हणून किंमत देत नाहीत. आणि कदाचित ह्याच कारणांमुळे आपण आज हे पत्र लिहावं लागलं असेल. पण आम्ही देतो की आपल्या शाळेतल्या त्या मोरे काकांना किंमत. काय रे? अरे कसली किंमत सागर? अरे पुढे गेले की एकेरी नावाने आवाज देता तुम्ही त्यांना, त्यांची टिंगलटावाळी करता. आणि या असल्या कारणांमुळे आज आपण हे पत्र लिहिलंय. तर चला आता पत्रात नक्की काय लिहिलंय हे आज आपण पाहूयात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं. घाबरू नका, मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. म्हणजे बघा, आप्पांनी अगोदरच सांगितलंय की मी काय उपदेश नाही करणार, कारण त्यांना माहिती आहे की सर्व मुलं उपदेशाला घाबरत असतात. तर आता पुढे बघा, शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही. बरं, समजलं का की आप्पांनी हे पत्र का लिहिलंय ते? म्हणजे बघ, कसलं भारी शिकवते ना अभिजित. हो तर खरोखर काम बेसर वाटतंय.